हे आमचे लिंबगाव सातारा तालुक्यामध्ये आहे। तिथं ही टोळी आली होती। ही टोळी जळगाव मधली आहे। ही सर्व मागासवर्गीय बांधव आहेत। यांचा जो मेन मुकदमा आहे जगदीश राजपूत यांनी जोर जबरदस्ती करून त्यांच्या साधारणपणे ज्या बैलजोड्या होत्या 14 बैलजोड्या आणि साधारणपणे 14च बैल गाड्या अशा जोर जबरदस्ती पिस्तूलचे दाग दाखवून बाहेरची लोक आणून साधारणपणे 18-20 लोक आणून दमदाटी करून ते घेऊन गेलेत। आज या लोकांवरती उपासमारीची वेळ आली। त्यांना जायचं म्हणलं तरी हे बैल यांनी भाड्याने आणली होती आणि ते भाडे ज्यांच्या बैल भाड्याने आणलेले ते सुद्धा लोक त्यांच्या मागे तगादा लावलेला आहे। तर अशा प्रकारे आम्ही पोलीस स्टेशनला केस केली, परंतु पोलिसांनी त्या लोकांना बोलवून घेतलं आणि पोलिसांनी साधारणपणे अर्धा तास त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली आणि त्यांना 20 तारखेला पसार व्हायला सांगितलं आणि 21 तारखेला यांचा गुन्हा दाखल करून घेतला। पण 21 तारखेला गुन्हा दाखल करत असताना मी तिथून निघून गेल्यानंतर संबंधित सहाय्यक फौजदार जो गुरव आहे त्यांनी या मुलाला अश्लील भाषेमध्ये आईबाईवरून शिव्या दिल्या की भाड्यानं तुम्ही पैसे घेणार आणि आम्हाला का त्रास तुमचा, अशा नाना तऱ्हेच्या शिव्या घातलेल्या आहेत। तर त्याचाही आम्ही निषेध करण्यासाठी बसलेलो आहे आणि आम्हाला एवढंच म्हणायचं की 14 बैलजोड्या घेऊन गेलेले एका गाडीचे नंबर दिलेले आहेत, तरी आम्हाला पोलीस सांगतात ती गाडी आम्हाला निष्पन्न होत नाही। आरोपी तर त्यांच्याकडे येऊन गेले आहेत पण पोलीस त्यांना आरोपीला कुठल्याही प्रकारे पकडत नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे। पोलिसांनी त्यांना पसार होण्यास मदत केली आहे। सहाय्यक फौजदार काटकरांनी तर त्यांना काटकरांनी बंद खोलीमध्ये चर्चा करून 20 तारखेला त्यांना पसार होण्यास सांगितलेलं आहे। असा गोडबंगाल पोलीसच करत आहेत। मग सर्वसामान्यांना आज यांना न्याय मिळणार का नाही? आज काही लोक यांची तिथं लिंब आपल्या सातारापासून 13 किलोमीटरवरती लिंब गाव आहे, त्या तिथं पालामध्ये काही लोक राहत आहेत आणि आज आम्ही म्हणजे दुसरा दिवस आहे उपोषणाचा। पोलीस आणि प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही, म्हणूनच आजचा या उपोषणा दुसरा आहे। येणाऱ्या काळामध्ये जर यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे। रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पाठिंबा देतील। मी सागर संजय मोरे, राहणार शिवरेदिगर, पारोळा तालुका, जिल्हा जळगाव। इथून आम्ही ऊसतोड काम करायला आलेलो होतो व जगदीश राजपूत व त्याचे जे 17-18 जण मिळून आलेले त्यांनी आमच्यावरती जोर जबरदस्ती हल्ला केला व आम्हाला जीवेस मारण्याची धमकी दिली व मला मारहाण केलेली आहे व पिस्तुलीचा दाग दाखवला त्यांनी व म्हणले तुम्हाला 3 पट लवड्याचे मारांनो तुमची काय लायकी आहे का मुकदमे करायची, असं बोलून त्यांनी सगळे 14 जोड्या व 15 बैलगाड्या भरून घेऊन गेले व असं आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो। तिथे पण आमचा गुन्हा घेतला नाही। गुरव साहेब म्हणले तुम्ही ऐकल्या मादरशतांनो पैसे घेता काय करता ते आम्हाला काही माहीत नाही, तुम्ही निस्तरत बसा तिकडे, आम्ही तुमचे काही घेणार नाही असे बोलले व काटकर साहेबांनी पण आम्हाला धमकी दिली। काटकर साहेब म्हणले तुमची गुरं आम्ही पांजरापूरमध्ये सोडून देऊ व तुम्हाला डबलचे पैसे भरायला लावू। हो 15 दिवसापासून फिरतोय पण काहीच घेत नाही ते आमच्यावाला। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तुमचा? हो दुसरा दिवस। पोलीस वगैरे कोण आले का? कोणी झालेलं नाही आमच्याकडे।